बेळगाव कारवार केंद्रशासित प्रदेश करण्याचा ठराव घ्यावा, आदित्य ठाकरेंची मागणी आहे। आमची सत्ता असतानाही आम्ही न्यायालयीन लढा लढलो होतो असं देखील आदित्य ठाकरे म्हणतात। आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे या सगळ्या संदर्भात मागणी केली आहे। दरम्यान राज्य सरकार मराठी माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी परिषदेत बोलताना दिली। आज मी मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलेलं आहे की आजच्या अधिवेशनात, आणि जर आज नसेल तर नागपूर, पण आमची मागणी तर आजचीच होती की जर त्यांनी ठराव आणला असता आणि तो केंद्राकडे पाठवला असता की बेळगावला केंद्रशासित करा, आम्ही एकमताने त्यांना मंजूर करण्यासाठी मदत केली असती। कारण हा ठराव आज महत्त्वाचा आहे, महाराष्ट्राची जनता पाहत आहे, बेळगावमधली देखील मराठी जनता पाहत आहे। अखेर जर पाहिलं गेलं तर तिकडचे स्थानिक जे मराठी लोक आहेत ते तर हिंदूच आहेत ना, मग इथे येऊन जे आम्हाला बटेंगे तो कटेंगे वगैरे सांगतात ते जातात कुठे मग अशा वेळी? तिथे ती जनता देखील मराठी आहे, मराठी म्हणजे हिंदूच आहे, मग त्यांच्यावर एवढा अत्याचार का सहन करतो आपण? हा देखील प्रश्न आज भाजपने उत्तर देणं गरजेचं आहे। सातत्याने जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयामध्ये हा लढा आपल्या बाजूने त्याचा निकाल येत नाही तोपर्यंत आपण लढतच राहणार आहोत, हा निर्धार देखील या निमित्ताने मी व्यक्त करतो। आणि तिथल्या संघर्ष करणाऱ्या तमाम मराठी बांधवांना एवढंच सांगू इच्छितो की 12 कोटी महाराष्ट्राची जनता आणि जगभरातले मराठी माणसं ही पूर्ण एक दिलाने तुमच्या पाठीशी आहेत। आणि जोपर्यंत बेळगाव, कारवार, निपाणीसह आमचा संयुक्त महाराष्ट्र तयार होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील। वरिष्ठ सभागृहात विधान परिषदेमध्ये देखील सरकारची भूमिका आणि शिवसेना पक्षाची भूमिका मी मांडली, मुख्यमंत्री महोदयांनी देखील सरकारची भूमिका मांडलेली आहे। त्यामुळे सरकारची भूमिका एकच आहे की कर्नाटकमधील मराठी भाषिकांच्या पाठीशी महाराष्ट्रातली 12.5 कोटी जनता पूर्णपणे खंबीरपणे उभी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।